आता पाऊस पण यायला लागला. एक आंबा भेटायला पाहिजे फक्त दाखवायसाठी. पडलेत भरपूर कच्चे आहेत पण. यस, सापडला. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. संध्याकाळचे 4 वाजलेत आणि काळोख बघा कसं झालं आहे. एवढं जबरदस्त वातावरण आहे ना. म्हणजे आत्ता 4 वाजता म्हणजे किती गरमी होते तुम्ही विचार करा. मे महिन्यामध्ये आज तर किती तारीख आहे, 9 तारीख असेल कदाचित, 9 तारीख. आणि एवढं ऊन लागत होतं एवढ्या दिवस. आणि 2 दिवस मस्त काळोख होतं आहे, पावसाचं वातावरण होते बघा. 6, 6:30 किंवा 7 वाजेपर्यंत ऊन असतं आणि ह्या महिन्यामध्ये. आणि एवढं भारी वातावरण झालं. काही ठिकाणी पाऊस पण पडला, पण या बाजूला फक्त थोडाच आपल्याला पाहायला भेटलं, म्हणजे थेंब पडले, बाकी काय नाही. तर वातावरण झालं आहे ना, गार हवा सुटले. मगाशी वारासुद्धा भरपूर होता, आता शांत झालं आहे संपूर्ण. आणि एवढं भारी वाटतं ना, इथे पक्षी ओरडतेत आणि आपण चालतोय त्याचाच आवाज. एवढं शांत आहे. घरी बसलेलं, लाईटसुद्धा गेले कारण की वारा सुटला होता, त्यामुळे घरी गरमी व्हायला लागली. तर बोललो चला थोडासा राऊंड मारून येऊ. एवढं भारी वाटतं आहे. थोडासा पाऊस म्हणजे थेंब पडत होता, पण आता पूर्णपणे गेला आहे. मुला आला असतं तर बरं झालं असतं, तुम्हाला दाखवायला भेटलं असतं तेवढं पहिला पाऊस. कारण की माती अजून सुकी आहे. जो वास येतो ना पहिला पाऊस पडल्यावर, वास नाही बोलता येणार, सुगंध एवढा भारी येतो ना. हे बघा पक्षी ओरडतेत इकडे. आणि मस्त शांत वातावरण आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज येतो बघा. ते वारूळ बघा केवढं आहे. एक राऊंड जरी मारलात ना, तुम्हाला काय ना काहीतरी बघायला भेटेल आणि मस्त मन शांत होतं अशा ठिकाणी येऊन. घरी बसण्यापेक्षा या वातावरणात फिरायचं. आत्ता वनवा लागला म्हणून, आणि आता उन्हाळा असल्यामुळे तर तुम्हाला गवत सर्व तांबडा दिसणार आहे आणि जळलेला गवत. पण जेव्हा पाऊस पडेल ना, पहिला पाऊस, त्याच्यानंतर जी हिरवळ येते ना, ती बघण्यासारखी आहे. पूर्ण हा छोटासा डोंगर आहे, तिन्ही बाजूनी हे बघा. आणि हा पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट. पाऊस आला ना की संपूर्ण या डोंगरांमधून जिकडे बघाल तिकडे पाणी वाहत असतं, छोटे मोठे धबधबे. हा बघ, इथे एक आहे वारुळ. इथे मुंग्याच पाहायला भेटतील तुम्हाला. हे बघा, त्यांची पावसाळ्याची तयारी चालली आहे ना. आता हे खायला घेऊन जातील, मग पावसाळी खाणार. ते कसं बनवलं आहे बघा, गवत वगैरे, त्याच्यात पुन्हा माती. म्हणजे वरती आपल्याला असं वाटतं, पण जर आतमध्ये ज्या पद्धतीचं ते बनवतात ना, की तिथं पाणीच जाऊ शकत नाही, अशा प्रकारे बनवलं जातं. तिथलं सर्वात मोठं आहे आणि हा एकदम छोटा आहे. म्हणजे एकदम नाही बोलता येणार, भरपूर हा पण मोठा आहे. आणि बघा कसे कामं करते हे मुंगळे आहेत. हे बघा, हे त्यांचं आता काम चालू आहे. मला असं वाटतं की पावसाळ्याची तयारी, खाण्यापिण्याची, ते आतमध्ये घेऊन जात असतील. कारण की वारूळ तर पूर्ण तयार आहे. एकटं यायचं, इथे दगडे वगैरे आहेत, त्याच्यावर सुद्धा बसू शकता, नाहीतर मग फिरायचं आहे रानातून. इकडे आहे ना वरती मोर वरटतं आहे. आता बंद झाला, नेमकं मी व्हिडिओ बनवायला घेतली आणि बंद झाला. मस्त आवाज येत होता, कारण की पाऊस सुरू व्हायच्या अगोदर मोर ओरडतोच. त्यामुळे मला असं वाटलेलंच की ऐकायला भेटेल आपल्याला. इकडे वरती आहे कोपऱ्यामध्ये. बाकी पक्ष्यांचा भरपूर आवाज आहे. एकदा वरड, एकदा. तुम्हाला ऐकायला येईल का नाही मला माहिती नाही, पण इथून हा समोरचा झाड आहे ना, इथून जो पुढे डोंगर दिसतोय ना, हो ह्या बाजूला, पण तिथे नाही, या बाजूला माकड ओरडते. हुप हुप. एवढा तर नाही खेचणार आवाज. इकडे मोर ओरडते आणि या बाजूला माकड, आणि बाकी चारही बाजूला पक्ष्यांचा किलबिलाट आहे.
एवढं मस्त वाटतं ना मित्रांनो. जर थोडाफार तुम्हाला जे तणाव आला असेल ना, ताणतणाव तुमच्या डोक्याला आला असेल, तर इथे येऊन किंवा तुमच्या आजूबाजूच्या रानामध्ये जाऊन थोडासा आराम करा. बघा एवढं मस्त वाटेल, रिलॅक्स होऊन जाल. बघा इथला किती जुन्यातला झाड आहे. आम्ही इथे लहान असताना शेतावर यायचो ना, तेव्हापासून ह्या झाडाला मी बघतोय. एवढं जुनं आहे आणि डेंजरस वाटतो एकदम. काळोख काय ना आता, त्यामुळे दिसणार नाही बरोबर, तर हिरवंगार दिसलं असतं. कारण की थोडा थोडा पाऊस तर आता थेंब थेंब पडतोय. पाऊस आला तर लय भारी होईल, आपल्याला पहिल्या पावसात भिजायला भेटेल. जिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला आंब्याची झाडं पाहायला भेटेल. गावठी आंबे आहेत पण गोड आहेत. बघाल तिकडे. आणि आत्ता का तो आंबा ज्यावेळी यायचा ना, आत्ता ह्या वर्षी नाही आला, पण आला ना तर एवढा मस्त लागतो. गोड छोटासाच आहे, हापूस एवढा नसतो पण लय भारी गोड. ह्या आंब्याखाली आलं बघ, भेटला तर पिकला असेल तर, नाहीतर काय उपयोग, कच्चे वगैरे खायला नाही मजा. हे वरती आलेत आणि पाऊससुद्धा आला. अरे बापरे, हे बघा ते 3 पडले, हे खराब आहेत. मला असं वाटतं दगडीने पाडून टाकलेत खाली आणि त्यांना भेटले नसतील. नाही पिकलेले आहेत यार. बघा इथं बाटा पडलाय. हा गोड आहे पिकलेला, पण इकडे खराब आहे ना, त्यामुळे मी खाणार नाही. त्याला कुणी चाटला असेल, काय भरोसा. तर पाऊस पण यायला लागला. एक आंबा भेटायला पाहिजे फक्त दाखवायसाठी. पडलेत भरपूर, कच्चे आहेत पण ते तुटले, खराब झालेले आहेत. त्याला हाताने नेले वाटतं. वरती एक आहे, तसाच असेल तर काय उपयोग नाही. काटे वगैरे आहेत, तुटला यार. एखादा भेटला असता. बघा भेटतेत. हा सुद्धा आता सापडला, पण कच्चे आहेत. कच्चे घेऊन काय करायचं, आत्ता मला खायचं होतं. कच्चे नको. यस, सापडला. एक बोललो, सापडायलाच हवा. हे बघा एवढा मस्त, काय वास येतो यार, सुगंध. पहिला आपण चिक्की बाहेर काढू त्याचं. बाप, खतरनाक लागते. एवढा मस्त आहे ना, गोड एकदम. नशीब भेटला एक तरी. आपल्या इकडं काही काही लोक म्हणजे शहरामध्ये ही साल टाकून देतात, पण खरी हीच खाण्यासारखी आहे. मस्त बघा, काय पिवळा पिवळा आहे, नॅचरली पिकलेला आहे. बघा आल्यासारखं घरी बसलो असतो आराम करत तर भेटला नसता. गावी आलात ना तुम्ही तर रानामध्ये नुसतं फिरलात तरी तुम्हाला काही ना काहीतरी खायला भेटेल. आणि ते असं पण नाही, चांगलं आपलं पावडर टाकले, पिकवलं आहे. जबरदस्ती केळी पिकवतात, जबरदस्ती आंबे पिकवतात, तसं नाही. जे आहे ते नॅचरली असतील कदाचित याच्यामध्ये. कारण हा पातेरा आहे ना, म्हणजे हे पाने पडलेत ना त्याच्या आतमध्ये गळला गेला असेल किंवा पडला तर आतमध्ये घुसला असेल पातेऱ्यांमध्ये. नेक्स्ट टाईम नक्की आपण खास आंबे काढण्यासाठी. हो केवढा झाड आहे असं. ओ माय गॉड, वारा सुटला ना तेव्हाच यायला पाहिजे होतं. त्या
असो चला, मस्त टाईमपास झाला. पाऊस काय येणार नाही, नुसता शिंतडतोय, जोरात काही येत नाही. हे कसलं झाड आहे बघा, केवढं झाड आहे. इथून चालू होतं ते पूर्ण तिथपर्यंत. कसलं आहे काय माहिती. नाही असं नाही छोटं आहे, तुम्हाला वाटतं आहे छोटं असेल, ते लांब आहे माझ्यापासून. आणि ते रुंद पण किती आहे बघा. आमचा आंबा ह्यावेळी आला नाही, नाही तर बघाल तर काय लागतो. आडीमध्ये पिकवला जातो ना तो, पेंड्यामध्ये ठेवून. एवढा जबरदस्त चव आहे ना त्याची, खतरनाक. आला नाही म्हणून, नाहीतर तुम्हाला दाखवलं असतं. तो तिथे एक आहे, ह्या बाजूला सर्व आंबेच आहेत. चला, आल्यासारखं एक आंबा खाल्ला आणि आता आपण निघालो आहे घरच्या बाजूला. एवढं भारी वाटलं ना येऊन, म्हणजे थकलेलो, दमलेलो मी आणि एकदम आळस आलेला. आता बघा कशा उड्या मारतोय आहे ना. मला असं थोडंसं रिलॅक्स व्हायला बाहेर पडायचं ना. गाड्यांचा आवाज, बाकी काही तुम्हाला त्रास होणार नाही ना. किरकिर किरकिर अजिबात नाही कोणाची. याचं पक्ष्यांकडे लक्ष द्यायचं, कुठे दिसतोय आणि तो कसा ओरडते ते बघा. जपू ना. असो चला, आता भेटू उद्या, पुन्हा येऊ. सकाळ सकाळी येऊ, आंबे भेटतात काय बघू. आंब्यांची खास व्हिडिओ बनवतो उद्या. या बाजूला फिरू आपण. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता जाऊन सबस्क्राईब करा. बाय बाय, धन्यवाद.